एक तर मी ट्विटही केलं होतं महाराष्ट्र सरकारला की ज्यांची अशी हत्या झालेली आहे आणि हे अतिशय भयानक दहशतवाद हा जो भारतात झाला आहे त्याचा जाहीर निषेध केला. आणि मी मागणी केली होती महाराष्ट्र सरकारला की प्रत्येक कुटुंबाला एक नोकरी आणि मदत ही झालीच पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने 2 दिवसापूर्वी एक निर्णय घेतला आणि 1 मेला तो जाहीर करून शौर्य पुरस्कार या कुटुंबांनी ज्या पद्धतीने, आसावरीचंच उदाहरण बघा, ज्या पद्धतीने तिने तिच्या आईला आणि काकीला आणलं, बाकीच्यांना धीर दिला, अशी असंख्य ही कुटुंब आहेत, त्यांना एक नागरी शौर्य पुरस्कार आणि जी नोकरी दिली अशी मागणी मी केली होती. आणि मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानते की त्या मागणीला त्यांनी होकार दिला. आज मी सरकारला विनंती करते की आसावरीची आई एकटीच आहे आणि ही त्यांना एकटीच मुलगी आहे, तर त्यांनी पुण्यामध्ये पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्येच तिला पुण्यामध्ये नोकरी द्यावी. शेवटी तिच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आजी घरात आहे, आई एकटी आता, त्याच्यामुळे तिचं शिक्षण अतिशय उत्तम झालेलं आहे. त्यामुळे तिला पुण्यातच पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र सरकारने ही नोकरी द्यावी. आणि मी आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पत्र तातडीने लिहिणार आहे, तिचा CV पाठवणार आहे. आणि माझा विश्वास आहे की एकनाथ शिंदेजी त्यांच्याचकडे UD डिपार्टमेंट आहे म्हणून त्यांना पत्र लिहिणार आहे, कारण पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे त्यांच्या अंडर येतं. आणि अर्थातच पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री या दोघांनाही टॅग करणार आहे मी ते. आणि माझी विनंती आहे की या महाराष्ट्राच्या सरकारने संवेदनशीलपणा दाखवून तिला पुण्यामध्ये पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी द्यावी. काश्मीरच्या सुरक्षेवरून तुम्ही म्हटलात थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तुमची समिती जाणार होती सर्वपक्षीय पाहायला. काय वाटते तुम्हाला आता? कारण संजय राऊत म्हणतात कसला पाठिंबा देत आहे सरकारला, आधी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि मग पाठिंबा द्या. ही जी काही घटना झाली दहशतवादाची, त्याच्यात भारताच्यासाठी आपण सगळे एक आहोत, कारण का हा हल्ला भारतावर झालेला आहे. आणि अर्थातच प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणाऱ्या ह्या घटना आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनीच ऑल पार्टी मीटिंगमध्ये ठरवलं होतं की 10-15 दिवस सरकारच्या विरोधात काही बोलायचं नाही. आपण सगळे भारतीय एक आहोत हा संदेश देशामध्ये गेला पाहिजे, जगामध्ये गेला पाहिजे. याच्यासाठी आम्ही एक सेशनची मागणी केली आहे की पार्लमेंटचं एक स्पेशल सेशन तातडीने केंद्र सरकारने बोलावं आणि आतंकवाद आणि सुरक्षिततेवर एक सविस्तर चर्चा व्हावी. आणि त्याच्यावर जे काही घटना माहिती आमच्यापर्यंत आली आहे ती आम्ही संसदेत पूर्ण ताकदीने मांडू. नाही, होम मिनिस्ट्रीच्या, मी होम मिनिस्ट्रीच्या कमिटीवर आहे आणि 23 पासून 28 पर्यंत त्या संपूर्ण भागामध्ये होम मिनिस्ट्रीची कमिटी जाणार होती त्या भागातली सुरक्षितता बघण्यासाठी. पण ही दुर्दैवी हा एवढा मोठा हल्ला झाला त्याच्यानंतर भारत सरकारने आम्हाला सांगितलं की आता ही कमिटीची जायची वेळ नाही. आणि आधी हा सगळा अलर्ट असल्यामुळे त्याला प्राधान्य देणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे हाय प्रायोरिटीवर त्या सगळ्या गोष्टी सरकारने आम्हाला सांगितल्यावर आमचे जे कमिटीचे होम कमिटीचे चेअरमन आहेत त्यांनी तो दौरा आत्तापुरतं त्याला स्थगिती दिलेली आहे. मी आज संध्याकाळी पुरंदरला जाणारच आहे त्या सगळ्या लोकांची भेट घ्यायला. मी गेले अनेक महिने मी माझ्या DPDCच्या मीटिंगमध्येही 6 महिन्यापूर्वी बोलले होते आणि महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती की पुरंदरचा एअरपोर्ट हा झालाच पाहिजे. याच्यात कुणाचाच विरोध नाही, पुरंदर वासियांचाही विरोध नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की लँड ॲक्विजिशन करताना लोकेशन आणि लोकांची चर्चा करावा, कुठलाही दबाव तंत्र वापरू नये. त्या एअरपोर्टच्या विरोधात कोणीही नाही, विकासाच्या विरोधात आम्ही कोणी नाही, पुरंदरवाले आम्ही सगळे एकच आहोत, आम्ही कोणीही त्याच्या विरोधात नाही. फक्त आमची एवढीच विनंती सरकारला आहे की थोडंसं संवेदनशीलपणे लोकांना कॉन्फिडन्स घेऊनच हा प्रोजेक्ट पुढे जावा. आणि ही सीमित फक्त पुरंदरच्या एअरपोर्ट पार्टीसाठी नाही आहे, पण हवेलीतून जाणारा जो आता रस्ता आहे
ज्याला रिंग रोड आपण म्हणतो, त्या रिंग रोड मधली हवेलीतले काही लोक आहेत यांच्या घरावरनं तो रस्ता आता जातोय. काही शाळा तिथे आहेत त्याच्यावरनं तो रस्ता त्यांच्या दारातून जाईल. त्याचाच फॉलोअप करण्यासाठी आज मी PMRDA मध्येही सकाळी गेले होते. त्यामुळे पुरंदरचा एअरपोर्ट आणि पुण्याचा हा सगळा रिंग रोड या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र सरकारला आमची हात जोडून विनम्र विनंती आहे की अतिशय संवेदनशीलपणे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या रस्त्यांवर आणि त्याच्या पोटावर पाय देऊ नका. मार्ग निघू शकतो. थोडेसे काही बदल केले तर ते दोन्ही प्रोजेक्ट अतिशय लवकरपणे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात. शेतकरी आक्रमक आहेत. ते म्हणतात आमच्या मृत्यूवर हे विमानतळ उभं करा, आम्ही जागा देणार नाही. ह्याच्यासाठी चर्चा केली पाहिजे ना सरकारने. चर्चेला बसलं पाहिजे. हेच तर मी गेले 6 महिने मी DPTC मध्ये हेच म्हणलं की तुम्ही शेतकऱ्यांची चर्चा करा, लोकांना कॉन्फिडन्स द्या. सरकारने तिथे टीम पाठवावी, सगळ्यांची चर्चा करावी, काय त्याच्यातून मार्ग निघू शकतो याच्यावर चर्चा होऊ शकते. काही समाज कल्याण खात्याचा निधी जो आहे तो लाडकी बहीणसाठी वापरलाय आणि जे मंत्री आहेत तेच म्हणतात की पाय मोडायचा आणि पळ म्हणायचा, असं होणार नाही, माझ्यावर हा अन्याय होतोय. सरकार तो त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. आता त्यांच्या सरकारमध्ये कॅबिनेटनी त्यांनी ठरवलं पाहिजे ना कुठले पैसे कुठे जातात. पण माझं एक मत आहे, तर ही माझी कुणावर वैयक्तिक टीका नाही. हा बाईट दाखवणार असाल तर पुरा दाखवा, आता बोलणार नाही मी. कारण का हा गंभीर विषय आहे. हा काही मी कुणावरही टीका करत नाहीये. मी एक खूप पॉलिसी लेवलचा सिरियस इश्यू मांडते की बजेट कशासाठी असतं. हे काय घराचं बजेट नाही, देशाचं आणि राज्याचं बजेट आहे. जेव्हा आपण एखादी अलॉटमेंट करतो बजेटला, त्या बजेटमध्ये काही नियम कायद्याने ते बजेट चालतं. जी अलॉटमेंट ज्याच्यासाठी दिलेली आहे ती दुसऱ्या कशासाठी वळवताना त्याला नियम कायदे आहेत. इमर्जन्सी असतात, काही गोष्टी असही शकतात. त्याच्यामुळे हा देश संविधानाने चालतो, कोणाच्या मनमर्जीने नाही चालू शकत. आणि बजेटमध्ये जे नियम कायदे आहेत त्या नियम कायद्याप्रमाणेच सरकारने बजेट करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. मी PMRDAशी आजही चर्चा केली आहे आणि मी SP परवाही माहिती घेतली. लॉ अँड ऑर्डर हा माननीय मुख्यमंत्र्यांचा विषय आहे, त्यांच्याकडे तो आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्याबरोबर आज मी जेव्हा जाईन तिकडे पुरंदरला संध्याकाळी, माझी 2 दिवस मी फोनवर कंटिन्युअस SPच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे, स्थानिक लोकांचे आहे. आज संध्याकाळी जाऊन त्याचा पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत या सगळ्या ज्या वेदना ह्या लोकांच्या आहेत आणि पोलिसला माझी विनंती आहे की फोर्स वापरू नका, ही आपलीच लोक आहेत. या आपल्या लोकांच्या विरोधात, महिलांच्या विरोधात माझी विनंती आहे की अशा लाठीचार्ज वगैरे करू नये. हे कष्ट करणारे, काळ्या मातीशी इमान राखणारे शेतकरी आहेत. तुमच्या माझे अन्नधान्याचा प्रश्न ते सोडवतात. त्याच्यामुळे थोडंसं संवेदनशीलता ही सरकारने दाखवावी एवढीच आमची अपेक्षा आहे. बावनकुळेंचं एक वाक्य आहे की काँग्रेस फोडा मात्र आपल्याच कार्यकर्त्यांना संधी मिळेल. आणखी बावनकुळे किती काँग्रेसचे नेते घेणार आहेत, काय वाटतंय तुम्हाला? मला गंमत अशी वाटते की अर्थातच एक मान्य, काँग्रेस किती फोडू काय, आता त्यांना बोलायचं आहे, लोकशाही आहे शेवटी. पण एक आहे की सगळ्यात जास्त टॅलेंट जर कुठल्या पक्षात आहे तर ते अर्थातच काँग्रेसमध्ये. कारण आज तुम्ही बघा, परवा मी कुणाचं भाषण ऐकलं खरं, की जेव्हा तुम्ही असं साधारणपणे एक नजर टाकता भारतीय जनता पक्षावर, त्याच्यातले जास्तीत जास्त लोक हे काँग्रेसमधले दिसतात. त्यामुळे अर्थातच काँग्रेसचं योगदान आणि काँग्रेसमधलं टॅलेंट याची नोंद भारतीय जनता पक्ष घेते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मी त्याचं स्वागत करते. कारण का ज्या काँग्रेसवर 70 वर्षात मी काय केलं ही टीका ते करत असतात, त्याच काँग्रेसमधले लोक आज त्यांच्याकडे आहेत. याचा अर्थ काँग्रेसमध्ये काहीतरी ताकद आहे ना, नाही तर कशाला त्यांनी त्यांचे लोक घेतले असते. आपल्या पक्षातील जे पदाधिकारी आहेत त्यांची फेरनियुक्ती होण्याची चर्चा सध्या सुरू, भाकरे फिरवणार अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष माझ्या कानावर काय आलेली नाही. तुमच्याकडे काय वेगळी बातमी असेल, माझ्या कानावर ही काय चर्चा आली नाही अजून तरी. विचारा विचारा. तुमच्या पक्षातले आमदारांचं काही पत्र गेलेलं आहे पवार साहेबांकडे, अजित पवारांसोबत जायचं आणि 5 आमदारांच्या सह्या आहेत असं म्हटलं जातं. यात किती तथ्य आहे? आणि मी तर इथे मी आणि आदरणीय पवार साहेबांनी ते पत्र पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे ते कुठे तुम्हाला कुठून सापडलं तर तुम्हाला कॉपी मिळाली तर मला जरूर द्या. नावं कशाला, त्याच्यात सह्या आहेत तर नावं असणारच ना.
पत्रात नावं असतीलच ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.